नमस्कार मित्रांनो, महासरल एज्युकेशन या प्लॅटफॉर्मवरती तुमचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, कालच एक अपडेट आली आणि एक GR बऱ्यापैकी सगळ्या टेलिग्राम चॅनलवरती फिरतोय आणि त्या GRला नेमकं काय म्हणायचंय त्या गोष्टी आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे. मित्रांनो, थोडक्यात हे नगर परिषदेमध्ये जी काही भरती होणार आहे त्याबद्दलची एक खूप महत्त्वाची अपडेट आहे. मग GR जर तुम्ही बघितला असेल 9 जानेवारी 2026 हा GR आहे 2026 9 जानेवारीचा म्हणजे कालचा. राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट क आणि ड रिक्त पद भरती प्रक्रियाबाबत आणि हा देण्यात आलेला आहे नगर परिषद प्रशासन संचालनालय यांच्या माध्यमातून. जर मी म्हटलं समजा यामध्ये काय काय सांगितलेलं आहे, 5 वेगवेगळे रेफरन्सेस घेण्यात आलेले आहेत, 5 वेगवेगळे GR जे आहेत त्यांच्या डेटनुसार आणि यानुसार बऱ्याच काही गोष्टी मांडलेल्या आहे. या सगळ्यांना मित्रांनो शॉर्टमध्ये काय काय म्हणता येऊ शकतं संक्षिप्त प्रमाणामध्ये, तर ते आपण या ठिकाणी बघूया. सगळ्यात पहिल्यांदा मुख्य धोरणात्मक पत्र आहे दिनांक 9 जानेवारी 2026. विषय जर मी म्हटलं समजा गट क आणि गट ड या विषयी सोबतच काही ठिकाणी गट ब अराजपत्रित जी आपली पद आहेत यांची रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवणे याबद्दलचा हा GR आहे. साधारण 150 दिवसांचा कार्यक्रम गव्हर्नमेंटने अनाऊन्स केला होता 5 मे 2025 ते 2 ऑक्टोबर 2025. यामध्ये सरळ सेवा पद भरती कार्यक्रम राबवला जात असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. साधारण तुम्हाला आठवत असेल त्यामध्ये 70-75 हजार प्लस पदे जे ते भरायची आहे असं यामध्ये सांगितलं होतं. शासनाचा हेतू राज्यातील विविध विभागातील मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याच्या बाबतीतला हा एक GR होता. त्याचा एक रेफरन्स त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. दुसरं, यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बात, एकत्रित किंवा एक समान मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या तयार करण्यात आल्या होत्या. सेकंड जे रेफरन्सवाले GR आहेत त्यामध्ये सांगण्यात आलेलं. मग ही सगळी भरती प्रक्रिया आहे प्रत्येक जिल्हा स्तरावर भरतीसाठी जिल्हाधिकारी आणि सोबतच त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती जी आहे ती गठीत करण्यात आल्याचा उल्लेख आहे. यावरून लक्षात काय येतं, नगर परिषद नगर पंचायत स्तरावर भरतीची पुढील प्रत्यक्ष कार्यवाही वेगाने करण्यासाठी जे तर निर्देश करण्यात आलेले आहे. ह्या GRच्या माध्यमातून ती जी समिती गठीत करायला सांगितली आहे हे सगळं करण्यासाठी जो वेळ दिलेला होता त्या वेळेपेक्षा जास्त वेळ झालेला आहे याबद्दल सांगितलं आहे आणि लवकरात लवकर ती प्रक्रिया पूर्ण करा असे निर्देश जे आहे ते करण्यात आलेले आहे. सो आपण बऱ्याचदा म्हणत होतो की भरती का बरी येत नाही आहे किंवा काय, याबद्दल आता गव्हर्नमेंट जे आहे ते एकदम रोष जो म्हणतो आपण तो या ठिकाणी दिसतोय गव्हर्नमेंटचा आणि त्या माध्यमातून लवकरात लवकर ही पदभरती व्हावी यासाठी गव्हर्नमेंटकडनं जे पण जिल्हा स्तरावर आहेत त्या सगळ्यांना निर्देश करण्यात आलेले आहेत. वित्त विभागाच्या GR नुसार पदभरतीबाबत शिथिलता वेळ मर्यादा जी देण्यात आलेली होती ती पूर्ण झालेली नाही आहे असं संदर्भित करण्यात आलंय. सोबतच शासनाने पुढच्या एका GRचा रेफरन्स देऊन या शासनाने परीक्षा निवड प्रक्रियेसाठी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण जर बघितलं तर ह्या केसमध्ये सध्या असं आपण म्हणतोय की सरळ सेवेने भरले जाणारे पदे हे नेमके कोणत्या पद्धतीच्या सिलेबसनुसार आपण अभ्यास करायला पाहिजे याबद्दल आपण म्हणतोय. तर यातल्या काही गोष्टी जसं मी म्हटलं समजा तलाठी असेल किंवा बाकी सगळ्या परीक्षा इतर परीक्षांसाठी MPSC वगैरे आपण विचार करू शकतो, पण ह्या नगर परिषदेच्या ज्या परीक्षा आहेत ह्यांच्या बाबतीत इथे आपल्याला महत्त्वाची एका संस्थेची निवड जी आहे ती प्रक्रियेसाठी महत्त्वाची बनते बघा. TCS आयन आणि IBPS या 2 संस्थांची निवड केल्याचे स्पष्ट दिसतंय. काय केलंय, IBPS आणि TCS ह्या 2 संस्था ज्या आहेत ह्या 2 कंपन्यांसोबत आपल्याला एक्झाम घ्यायचे. दोघांपैकी एकाची तुम्ही निवड करू शकता. निर्देश, प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाने या दोन्हीपैकी एकाच संस्थेची निवड करून जिल्हा स्तरावर प्रक्रिया जी आहे ती राबवायची आहे असं गव्हर्नमेंटनी सांगितलेलं आहे या GRच्या माध्यमातून. या GR नुसार पदभरतीबाबत जी काही सांगण्यात आलेली स्थिती आहे सध्या TCS आणि IBPS ह्यांच्या माध्यमातून ती घ्यावी असं क्लिअरली स्पष्ट सांगितलंय. मग यानुसार मित्रांनो जी भरती होणार आहे तर ती TCS आणि IBPS पॅटर्ननुसार होईल. सध्या एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बद्दलची पण सूचना देण्यात आली आहे. 12 जानेवारीला एक VC घेण्यात येते ज्यामध्ये या सगळ्या समितीने काय काय काम केलं आहे त्याबद्दलचा एक आढावा घेतला जाईल. ती आढावा बैठक त्या ठिकाणी असेल आणि लवकरच इथून पुढच्या काही दिवसांमध्ये याच्या पुढच्या हालचाली आपल्याला बघायला भेटतील आणि होप सो जसं ज्या पद्धतीने सांगतायत ह्या GR मध्ये जे वर्डिंग आहे त्यानुसार असा अंदाज बांधता येऊ शकतो की साधारण फेब्रुवारीमध्ये आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये साधारण ह्या ज्या जागा आहेत याची ॲडव्हर्टिजमेंट बघायला भेटू शकते. सो या
अंदाजाला आपण कन्सिडर करू शकतो. रिक्त पदं जी आहेत ती साधारण जी आलेली आहे एका सोर्सनुसार ती या पद्धतीच्या आहेत. या जिल्हास्तरीय गट क च्या 2151 जागा रिक्त आणि गट ड च्या 978 जागा, 3129 जागा सध्या रिक्त आहेत असं या माध्यमातून समजतं. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, सगळ्यांपर्यंत या माहितीला पोहोचवा. आपलं फक्त एकच काम बनतं की TCS आणि IBPSच्या माध्यमातून म्हणजे ज्या 2023च्या एक्झाम झालेल्या आहेत त्याच पॅटर्नवरती आधारित पुढच्या एक्झाम होण्याचे चान्सेस बनतात. मग आपण त्या पद्धतीने तयार आहात का? जर अशी तयारी तुम्ही करत असाल तर तुम्ही फिअरलेस व्हा, बिलकुल काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका आणि जो अभ्यास तुम्ही करताय त्याला कंटिन्यू करा. यासाठी महासरल एज्युकेशनवरती आपले रोज PYQ सेशन्स असतात, फ्रीमध्ये आहेत, सगळ्यांनी अटेंड करत चला. या चॅनलला लाईक करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढच्या ज्या काही येणाऱ्या भरती आहेत त्याबद्दलचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.